मुंबईत हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बजरंग दलासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी वडाळ्यात शोभायात्रेला परवानगी नाकारली होती, तरीही शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे शोभायात्रेपूर्वी बजरंग दलासह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, काय सुरू आहे तिकडे? कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नेमकं काय? नक्कीच बजरंग दल आणि सकल हिंदू ज्या संघटना आहेत, विश्व हिंदू परिषदेसारख्या त्या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते अजूनही वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले असल्याचं पाहायला मिळतं आहे। आज या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलिसांनी काही या ठिकाणी विश्व हिंदू संघटना असतील किंवा बजरंग दल असतील याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर सगळे हे जे विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्या सगळ्यांनी वडाळा पोलीस स्थानकाच्या बाहेर आपले निदर्शनं आंदोलन सुरू केले होते। आपण जर बघत असाल तर अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत। त्याचबरोबर माझ्या डाव्या साईडला जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तोही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच काय तर या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांच्याशी आणि पोलिसांची आतमध्ये चर्चा सुरू आहे। कशा पद्धतीने परवानगी देता येईल, कशा पद्धतीने मार्ग काढता येईल याबाबतची चर्चा पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आले आहेत। त्याचबरोबर काही वेळापूर्वी कौशल्य विकास मंत्री जे आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहेत आणि एकूणच जय श्रीरामच्या घोषणा करत या ठिकाणी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस जे आहेत ती समजूत आंदोलकांची समजूत काढताना पाहायला मिळत आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांचे काही प्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये याच्यामध्ये मार्ग निघेल अशी परिस्थिती असल्याचंही काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। परंतु तुर्तास आत्ताची जी आपण ज्या सगळ्या व्हिज्युअल्स बघतो आहोत याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत आणि हे सगळं जे वातावरण आहे ते गेल्या 1.5 ते 2 तासापासूनचं हे सगळं वडाळा पोलीस स्थानकाबाहेरचं वातावरण आपण बघतो आहोत। निश्चितच गोविंद, किती कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि आता नेमकं तिथं काय सुरू आहे, काय त्यांची मागणी आहे? नक्कीच ज्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचा आकडा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेला नाहीये, परंतु यांचे काही प्रतिनिधी जे आहेत त्यांची आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची याच पोलीस स्थानकामध्ये चर्चा सुरू आहे। आपण जर माझ्या बाजूला जर पुन्हा एकदा बघत असाल तर माझ्या कॅमेरामॅनला मी सांगतो की हिंदुत्ववादी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत बजरंग दलाचे किंवा विश्व हिंदू परिषदेचे या ठिकाणी जय श्रीरामचा नारा देत आहेत, जय जय श्रीरामचा नारा देत आहेत, टाळ्या वाजवून घोषणा देऊन या ठिकाणी आपला जो या ठिकाणी आंदोलन जे आहे, निषेध जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। त्याच वेळेला दुसऱ्या जर बाजूला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस फौजफाटा जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की काही मोजक्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आंदोलकांचे प्रतिनिधी आणि त्या या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर कशा पद्धतीने यांच्या शोभायात्रेला परमिशन द्यायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची कशा पद्धतीने खबरदारी घ्यायची या सगळ्यांवर चर्चा झाल्यानंतर जे ताब्यात घेण्यात आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोडण्यात येईल। परंतु आत्ताची जी आपण दृश्य बघतो आहोत ती वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेरचे आहेत आणि हे सगळे जे आंदोलक जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, घोषणा देत आहेत, टाळ्या वाजवत आहेत आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत की आतमध्ये चर्चेतून काय निर्णय बाहेर येतोय। रुबीना, निश्चित गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले, वडाळ्याच्या शोभायात्रेपूर्वी ही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस आणि भीमचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलेला आहे। विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय आणि ही दृश्य थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत।
पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप अनेक कार्यकर्ते इथे करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। वडाळ्यात रामनवमी निमित्त रॅली दरम्यान हा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोविंद आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर तिथून आहेत। गोविंद, पुन्हा एक घोषणाबाजी सध्या तिथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, मोठा गोंधळ सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय नेमकं सुरू आहे? नक्कीच आपण जर माझ्या डाव्या साईडला जर बघत असाल तर या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी आवाहन करत आहेत। काही जे या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी मेगाफोनच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळ्या जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते जे आहेत त्यांना या ठिकाणी आवाहन करत आहेत की मेगाफोनच्या माध्यमातून की आपली जी काही मागणी आहे ते आपण पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी शांततेत आंदोलन करणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका जी आहेत ते मेगाफोन आणि या सगळ्या माध्यमातून हे करत आहेत। जय श्रीरामचा नारा या ठिकाणी हे सगळे आंदोलक देताना मिळत आहेत। आणि दुसरीकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी जर सगळे शोभायात्रा या परिसरामध्ये यांना काढण्याची यांनी मागणी केली होती, परंतु त्यांना शोभायात्रा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती। त्यानंतर 14 एप्रिलला या ठिकाणी ही शोभायात्रा काढण्याची परवानगी मिळावी असंही या ठिकाणी यांनी मागणी केली होती। त्यावेळेला ही परमिशन देण्यात आली नव्हती, कारण का कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण अशी परिस्थिती झाली होती। त्यानंतर मात्र या ठिकाणी आज या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ही शोभायात्रा काढली आणि परंतु या शोभायात्रेला परवानगी नसताना ही शोभायात्रा काढली आणि त्यामुळे या सर्व लोकांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोलीस स्थानकापासून बाहेर करण्यासाठी या ठिकाणी सांगतायत, बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बळांचा जो आहे तो या ठिकाणी पोलीस त्यांना विनंती करत आहेत। परंतु आंदोलकांनीही या ठिकाणी मेगाफोन आणून घोषणाबाजी सुरू केलेली आहे। जय श्रीरामचा नारा, जय हनुमान अशा पद्धतीच्या घोषणा देत या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे थोड्या वेळात आता नक्की काय होतंय गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय तिथे सध्या घोषणाबाजी सुरू आहे, परवानगी न घेता रॅली काढल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे।